आधी नगरसेवक, मग 3 वेळा आमदार, त्यानंतर मंत्री। मुंबई काँग्रेसमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजेच बाबा सिद्दीकी। याच बाबा सिद्दीकींनी तब्बल 48 वर्षांनंतर काँग्रेसचा हात सोडलाय। माझ्या तरुणपणी मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो। हा 48 वर्षांचा एक मोठा प्रवास आहे। आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय। मला बरंच काही बोलायला आवडलं असतं, पण काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या। या प्रवासात माझ्यासोबत जोडल्या गेलेल्या सर्वांचे मी आभार मानतो। ट्विटरवर ही पोस्ट करत सिद्दीकींनी काँग्रेस सोडत असल्याची घोषणा केली आणि काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली। जियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी। बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नाव। 1977 साली अगदी तरुण वयात बाबा सिद्दीकींनी काँग्रेससोबत काम करायला सुरुवात केली। 1980 मध्ये ते वांद्रे युथ काँग्रेसचे सेक्रेटरी बनले, मग अध्यक्ष, अशी मजल मारत 1992 मध्ये बाबा सिद्दीकी नगरसेवक झाले। राजकारणात बऱ्यापैकी स्थिरावल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली देखील। पुढे 2004 आणि 2009 साली वांद्रे विधानसभा मतदारसंघातून बाबा सिद्दीकी निवडून आले। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री अशी खातीही सांभाळली। मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या महत्त्वाच्या पदांवरही बाबा सिद्दीकींनी काम पाहिलं। पण 2014 सालच्या निवडणुकीत आशिष शेलारांनी बाबा सिद्दीकींचा पराभव केला। बाबा सिद्दीकी हे नाव ते देत असलेल्या इफ्तार पार्टीसाठीही प्रसिद्ध आहे। ईदच्या निमित्तानं ते मोठ्या पार्टीचं आयोजन करतात आणि त्यांच्या या पार्टीमध्ये राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटीही दिसतात। महत्त्वाचं म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान मधला वाद मिटवण्यासाठी बाबा सिद्दीकींनी मध्यस्थी केल्याचंही बोललं जातं। आता हेच बाबा सिद्दीकी काँग्रेसपासून दूर जात आहेत। आधी मिलिंद देवरा आणि त्यानंतर आता बाबा सिद्दीकींनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानं काँग्रेसला मात्र लागोपाठ धक्के बसले आहेत। निवडणुकीच्या तोंडावर पक्षातले महत्त्वाचे मोहरे जाणं ही बाब काँग्रेससाठी निश्चितच चांगली नाही।